उद्योग क्षेत्रातलं महाराष्ट्रामधलं एक मोठं नाव MEDCचे सदस्य आशिष गर्दे सध्या आपल्यासोबत आहेत। गर्दे सर, स्वागत आहे आपलं NDTV मराठीमध्ये। आजची ही दृश्य सगळ्यांसाठीच मनाला चटका लावणारी, वेदना देणारी आहेत, कारण ही एक्झिट सगळ्यांसाठीच हुरहुर लावणारी आहे रतन टाटा यांची। आज त्यांना अखेरचा निरोप देत असताना त्यांचं अंत्यदर्शन आपण सगळेच जण टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर घेतोय। काय भावना आहेत तुमच्या मनात? रतन टाटा हे एक असं असामान्य व्यक्तिमत्व होतं भारतात, आणि अशा प्रकारचे उद्योजक खूप रेअरली आपल्याकडे बघायला मिळतात। एका उद्योजकासाठी अख्खा देश हळहळतो अशी परिस्थिती आपण पहिल्यांदाच पाहतो आहे। ते जितके असामान्य होते तेवढेच त्यांनी त्यांचं स्वतःचं सामान्यपण जपलेलं होतं, आणि प्रखर देशभक्त, प्रखर सामाजिक जाणीव असलेला उद्योजक अशी त्यांची ओळख होती। ते जे जे काही करायचे तर त्या ह्याच्यात त्यांची इंटिग्रिटी ज्याला आपण म्हणतो तर ती बघायला मिळायची, आणि त्यामुळेच ते सर्वसामान्यांना एवढे लाडके होते। खऱ्या अर्थाने ते भारतरत्न होते असं म्हणायला हरकत नाही। सगळ्यांच्या मनामनातले भारतरत्न ते होते असं म्हटलं तर खरंच चुकीचं ठरणार नाही। तुमचं हे वाक्य अगदी मला पटतंय। कधी तुम्हाला भेटायची संधी मिळाली होती टाटा समूहाच्या अध्यक्षांची किंवा स्वतः रतन टाटांसोबत? नाही, वेगवेगळ्या काही पब्लिक प्रोग्राम्स मध्ये त्यांना ऐकण्याची संधी मिळालेली होती, आणि टाटा समूहाच्या वेगवेगळ्या उद्योगांशी, खास करून त्यांच्या CSR विभागाशी संपर्क आलेला होता। आणि म्हणजे टाटा उद्योग समूहाचे एवढे मध्ये जोडणारा एक जो कॉमन धागा किंवा दुवा होता ते त्यांचं कल्चर त्या कंपनीत। आणि ही एक खूप मोठी गोष्ट आहे की एवढा मोठा व्याप असताना सुद्धा तुम्ही कुठल्याही टाटा ग्रुपच्या कंपनीशी जर तुम्ही डील करत असाल तर तुम्हाला येणारा अनुभव हा एकदम सारखाच असेल। आणि हे जे काही एवढ्या मोठ्या उद्योगात एक वर्क कल्चर डेव्हलप करण्याचं जे खूप कठीण काम त्यांनी खूप सोप्या पद्धतीने अवलंबलेलं होतं, आणि त्यामुळेच एवढे सर्वजण या उद्योग समूहाशी जोडले गेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, किंवा रतन टाटांचे चाहते आहेत असं म्हणायला हरकत नाही। निश्चितच, आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या संपूर्ण उद्योग समूहाचा म्हणजे एका दमामध्ये जर त्या क्षेत्रांची नावं घ्यायची झाली तर तीही घेता येणार नाहीत, इतक्या क्षेत्रांमध्ये त्यांचा पसारा होता। पण जसं तुम्ही या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हटलत की हा असा उद्योग समूह आहे, हा असा उद्योगपती आहे की ज्याच्या जाण्यानं अवघा देश हळहळलाय, जे कदाचित भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा पहिल्यांदाच घडतंय। आणि याचं महत्त्वाचं कारण आहे की समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी, जी त्यांनी अगदी या उद्योगामध्ये येतानाच्या सुरुवातीपासून जपली ती अखेरच्या क्षणापर्यंत। तुम्ही म्हटलात की CSRशी तुमचा खूप संबंध आला त्यांच्या जवळशी, आणि टाटा समूहाचं जे सगळ्यात मोठं मूल्य होतं ते म्हणजे समाजासाठी काम करत राहणं, आणि CSR हा त्याचा एक खूप मोठा भाग होता। CSRच्या संदर्भात त्यांच्यासोबत काम करत असताना काही वेगळे अनुभव? बऱ्याच कंपन्या अशा असतात की जेव्हा त्या CSR फंड्स एखाद्या सामाजिक संस्थेला देण्याचं निश्चित करतात तर त्याचा बराच गाजावाजा करतात, त्या स्वतःच्या कंपनीचं ब्रँडिंग करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। पण अशापैकी कुठलीच गोष्ट टाटा समूहाच्या CSR प्रोजेक्ट्स राबवत असताना आपल्याला अनुभवायला मिळत नाही। त्यांचं पूर्ण लक्ष हे ज्या कॉजसाठी ते कॉन्ट्रीब्यूट करत असतात त्याच्यासाठी त्यांचं पूर्ण टीम काम करत असते, आणि ज्या प्रकल्पाला त्यांचा सहयोग लाभलेला असतो त्या प्रकल्पातनं जो इम्पॅक्ट अचीव करणं अपेक्षित असतं तर त्यांचं एंटायर फोकस किंवा अख्खं लक्ष हा इम्पॅक्ट जास्तीत जास्त कसा असू शकेल ह्याच्यावरती असतं, आणि अशी गोष्ट खूप दुर्मिळ त्याने आपल्याला बघायला मिळते। बरोबर आहे, कारण CSRच्या बाबतीत सध्या वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। त्या गोष्टी एकीकडे पाहायला मिळत असताना आपला CSR हा नेमका कोणत्या गोष्टीसाठी वापरला जातोय
त्या गोष्टीचा परिणाम होतोय की नाही याकडे लक्ष देणारी आणि ब्रँडिंगकडे किंवा आपल्या कंपनीचा प्रसार कसा होईल याकडे लक्ष न देणारी कंपनी किंवा उद्योग समूह असणं हे आत्ताच्या घडीला हे विरळ आहे आणि तिथेच टाटा ग्रुपचं वेगळेपण ठसठशीतपणे उठून दिसतं. टाटा ग्रुप संदर्भातल्या तुमच्या आणखीनही काही आठवणी मला जाणून घ्यायच्यात, पण एक छोटासा ब्रेक घेतोय सर आणि लगेच परत येतोय. पाहत रहा NDTV मराठी. भारताच्या उद्योग क्षेत्रातलं एक अनमोल रत्न रतन टाटा यांना आज अखेरचा निरोप दिला जातोय. MIDCचे सदस्य आशिष गर्दे आता आपल्यासोबत आहेत. ब्रेक अगोदर आपण रतन टाटा यांच्या संदर्भातल्या त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला. आशिष गर्देजी, मगाशी तुम्ही मला सांगितलं की टाटा कंपनी सोबत काम करणं किंवा टाटा उद्योग समूहाच्या कुठल्याही भागासोबत काम करणं हा एक कायम वेगळा अनुभव असतो. CSRच्या बाबतीत काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली. कोणत्या गोष्टींमधला CSR तुम्हाला उपलब्ध झाला होता आणि तो जो वेगळेपणा तुम्ही सांगितलात तो कुठकुठल्या बाबतींमध्ये ठळकपणे तुम्हाला दिसला? बेसिकली आम्ही एक टाटा उद्योग समूहातल्या टाटा टेक्नॉलॉजीज बरोबर काम केलेलं होतं आणि त्या ह्याच्यात रेडी इंजिनियर म्हणून त्यांचा एक प्रोग्राम राबवला जातो. हा प्रोग्राम खास करून टायर 2 किंवा टायर 3 सिटीज मधले जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना जॉब रेडी करणं किंवा उद्योगासाठी रेडी करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे त्यांच्यासाठी प्रयत्न केले जातात, काही उपक्रम राबवले जातात. त्यांचं लक्ष हे ज्या शहरांना किंवा ज्या गावातल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज आहे किंवा अशा प्रकारच्या संस्कारांची गरज आहे, तर त्या ह्याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि हे खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. नाही तर बरेच मोठे उद्योग मोठ्या शहरांमध्ये आपला CSR डिप्लॉय करतात, पण असा इंटिरियर मध्ये CSR डिप्लॉय होणं हे खूप एक काय म्हणता येऊ शकेल उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणजे आता तुम्हाला मी हा प्रश्न मुद्दाम यासाठी विचारला होता की मला तेच जाणून घ्यायचं होतं की दूरदृष्टी म्हणजे काय असतं. एखादा माणूस एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनियर बनवण्याचं स्वप्न बघू शकतो, त्यासाठी प्रयत्न करू शकतो, पण इथे प्रयत्न फक्त तेवढे नाही आहेत. इथे प्रयत्न आहेत की इंजिनियर बनल्यानंतर त्या विद्यार्थ्याची त्या मुलाची जो महत्वाच्या किंवा मोठ्या शहरांमधनं पुढे येत नाहीये, जो Tier 2 Tier 3 सिटीज मधनं म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणांवरनं किंवा छोट्या तालुक्यांच्या ठिकाणांवरनं पुढे येतोय, त्याला स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर त्याला नोकरीसाठी लागणारे स्किल्स तयार करून देणं किंवा त्याला उद्योगधंद्यांसाठी लागणारे स्किल उपलब्ध करून देणं हे पाहणं याला दूरदृष्टी म्हणतात. आणि तीच रतन टाटा यांच्याकडे होती आणि रतन टाटा यांची हीच दूरदृष्टी त्या संपूर्ण उद्योग समूहामध्ये आली आणि म्हणूनच हा उद्योग समूह भारताच्या उद्योग जगताच्या नकाशावर ठसठशीतपणे वेगळा आपल्याला दिसतोय. आशिषजी, या सगळ्या आठवणींना तुम्ही उजाळा दिलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. पाहत रहा NDTV मराठी.